स्ट्रायकरला फलंदाज जगदीश. दोन धावा. दोन धावाने आपलं खातं उघडतोय जगदीश. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या 3. तीन धावा आपण बघतोय धावफलकावर. फलंदाज लाल्या. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश. निर्धाव चेंडू. धावसंख्या 3. दोन धावा. धावसंख्या 5. पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्यात गोलंदाज लाल्याने. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. धावसंख्या 5. धावसंख्या 5. गोलंदाज महेंद्र. धावसंख्या 5. दुसरे षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र प्रतिम फटका. चेंडू सीमा पार. 4 धावा. धावसंख्या 9. धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10. गोलंदाज महेंद्र दुसरे षटक मार्गस्थ. फक्त 10 धावा आल्यात.
एक धाव. धावसंख्या 11. सेकंडला फलंदाज जगदीश. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 12. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप. 1 to go. धावसंख्या 12. पंच वाईटची खून. 5 धावा. धावसंख्या 17. धावसंख्या 17. वाईट चेंडू. धावसंख्या 18. वाईट चेंडू. धावसंख्या 19. फलंदाज बाद. षटक समाप्त. 2 षटका समाप्तीनंतर पुणे जिल्ह्याने संघाची धावसंख्या 19. नवीन फलंदाज रमन. धावसंख्या 19. धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक धाव. धावसंख्या 20. धावसंख्या 21. निर्धाव चेंडू. तीन चिडवलेत.
धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या दिली 22. धावसंख्या 24. एक धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. धावसंख्या 25. फलंदाज बाद. नो चेंडू आहे. फलंदाज बाद.
धावसंख्या 25. फलंदाज राकेश, धावसंख्या 25. राकेश आणि रमन. फलंदाज बाद. हॅट्रिक पूर्ण. हॅट्रिक, धावसंख्या 25. सुरेंद्र आपण खराब एक्सटेन्शन करतोय. धावसंख्या 26. एक धाव. धावसंख्या 27. टू बिने. धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांना. हॅलो, धन्यवाद नितीन गाळन. 28 धावांचं लक्ष आहे त्यावेळेस नॉट 7 संघासमोर. प्रतिषटकामागे 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस नॉट 7 या संघासमोर 28 धावांचं टार्गेट. यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 संघांना खेळावं लागेल. एका संघाला बाय मिळेल उपांत्य फेरीमध्ये. 2 संघांना मात्र क्वार्टर फायनल खेळावं लागेल. या चेंडू रिव्हर्स स्वीप. गट्ट्याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. सुरेंद्र उर्फ गट्ट्या, मॅन फ्रॉम नवाबाडा. लिटल मास्टर सुरेंद्र चौकारने खातं उघडतोय. हा चेंडू यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मनोज यांचा.
कमबॅक करताना पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल, गुड कॅच. सुरेंद्र बाद होतोय. जबरदस्त कमबॅक. चेंडू हवेतून खेळले आणि असं दाखवत आहेत कशा प्रकारे चेंडू खेळले होते ड्रिल करून. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुरेंद्र बाद झाला. जॉन्सन मैदानात जात असताना आपण पाहतोय. चार धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय यावेळेस नॉट 7 या संघाला. मनोज यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स स्वीप केलाय चेंडू, मिसफिल्ड होते. दुसरी धाव येण्याचा प्रयत्न इथे मात्र एकच धाव. 5 धावा धावपलकर पाहतोय आपण. पाच धावा जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 5 धावा आल्या धावपलकावर, अजून 23 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेतून फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज महेश वेले यावेळेस मैदानात पाहू शकता. GTCचे निश्चितच सर्वे सर्वा महेश वेले, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर जलपेश होईल. त्यावेळेस पाहू शकता महेश वेलेला नॉट 7 संघाकडनं 4थ्या क्रमांकावर आलाय महेश वेले. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये फलंदाजी पाहिलेली आहे, मात्र बघूया अंडरआर्म क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करतायत महेश वेले. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. या षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. यावेळेस अपील केलं जातंय, कॉड बिहाइंडचा अपील. पंचांनी आउट दिलेलं आहे यावेळेस. फलंदाज मात्र बाद होते. आणखीन एक धक्का नॉट 7 संघाला. जर आपण पाहिलं तर मनोजने पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र त्यानंतर दबाव येऊ दिला नाही. त्यानंतर जो जबरदस्त कमबॅक केला आणि धावा दिल्या फक्त 5. म्हणजे पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर 5 चेंडू फेकले, एकच धाव दिली आणि गडी बाद केल्यात. ते 3 गडी बाद केल्यात. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी जर पाहिली तर आपण पूर्ण केलेली आहे. जबरदस्त कमबॅक. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो, कारण चौकार आल्यानंतर 5 चेंडू सुरेख फेकले, एकच धाव दिली आणि त्यानंतर 3 गडी बाद केले. नवीन फलंदाज निलेश, स्ट्राइकला जॉन्सन, गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज बाबू. 18 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. 18-23 समीकरण जिंकण्यासाठी. हा चेंडू यावेळेस शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 6 धावफलकावर. 22 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 22 धावा हव्यात जिंकण्यासाठी यावेळेस नॉट 7 या संघाला. फलंदाज बाबू. षटकातील पुढचा चेंडू स्ट्राइकला. फलंदाज आपण पाहतोय निलेश. बाबू निलेश. हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, तितका चांगला थ्रो, एकच धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा, 21 धावांची गरज आहे. मात्र जॉन्सन ज्याने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता असा फलंदाज पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात 13 धावांची
बहारदार खेळ केली होती या फलंदाजाने. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव इथे पूर्ण होते. त्यामध्ये धावसंख्या 8. 20 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बाबू राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू शफल झाले होते. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप खेळले होते. चेंडू वेस्टर्नच्या वरून गेलाय, त्यामुळे हा निर्धाव चेंडू शफल झाले होते. भरपूर पुढे आले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 9 धावा. 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बघा हा चेंडू रिव्हर्स स्वीप. चेंडू थर्ड मध्ये दिशेने. षटक संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 10. मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. आस्किंग रेट 9.00 चा. प्रति षटकामागे 9 धावा इथे हव्या जिंकण्यासाठी. मात्र या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अजूनही सस्पेन्स, रहस्य, रोमांच, थरार पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18 धावा. चला क्षेत्ररक्षण लवकर लावायचंय. 12-18चं समीकरण जिंकण्यासाठी. यावेळेस नॉट 7 संघासमोर बघूया जॉन्सनच्या खांद्यावरती जबाबदारी असणार, कारण पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र गोलंदाज जाऊन पाहतोय. तिसरं षटक घेऊन होते मनोज. त्यांनी पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली होती. फक्त 5 धावा दिल्या होत्या. 3 गडी बाद केले होते. मात्र या षटकात जर चांगली गोलंदाजी केली पुन्हा एकदा पहिल्या षटकासारखी, तर या सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक करता येईल. बारा चेंडू 18 धावा. वेळ वाया घालवायचा नाही. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. पुणे दिलेवन 27 धावा धावफलका लावल्या होत्या, तर देखील इथे चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे. 12-18चं समीकरण. पहिल्या 2 षटकात फक्त 10 धावा दिल्यात. दोन्ही गोलंदाज पाहिलं तर 5-5 धावा खर्च केल्यात. मात्र 12-18. स्ट्राईकला जॉन्सन. हा चेंडू यावेळेस स्वीप केला. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. मात्र येणाऱ्या 11 चेंडू मध्ये गरज आहे ती 17 धावांची. स्ट्राईकला निलेश. मनोज टू निलेश. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बीट केलंय. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव टाकेल फलंदाजावर. प्रत्येक निर्धाव चेंडू आत्मविश्वास वाढवणार गोलंदाजाचा. निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 11. 17 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला स्वीप केलाय. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 12. 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी. यावेळेस अतिशय चांगला फटका. चेंडू सीमा पलीकडे. चौकार. जबरदस्त फटका. जॉन्सन मात्र इथे या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 12 धावा. चौकारने मात्र इथे कमबॅक करून दिले जॉन्सनने आपल्या संघाला. हा चेंडू बॅकफुट वर गेलेले. कॉड बिहाइंडचा स्ट्रॉंग अपील. पंचांनी अपील फेटाळून लावले. या विकेटची किंमत माहिती आहे या पुणे दिलेवन संघाला. अपील केले गेले होते. तर मात्र हा चेंडू अतिशय चांगला फटका. फ्रंट फूट वर जाऊन चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय.
आणि चौकार इथे वसूल केलाय. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 28 धावांची गरज आहे. विकेट्स बघूया. चार विकेट पुणे इलेव्हनचे गेलेले आहेत आणि यावेळेस पाहिलं तर नॉट 7चे तीन गडी बाद झाल्यात. यावेळेस नॉट 7चे आणि पुणे इलेव्हनचे 4 गडी. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. नाणेफेकीचा कॉल. नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिलं तर नॉट 7च्या बाजूने गेले आहे. जरी विकेटची बरोबरी झाली आणि जर इथे 7 धावा गेल्या तरी जिंकू शकतील. तर नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिलं तर नॉट 7च्या बाजूने गेलेला आहे. त्यामुळे हा एक त्यांना निश्चितच इथे ॲडव्हान्टेज असणार आहे. एक प्लस पॉईंट त्याच्यासाठी. 6 चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र 8 धावांची. गोलंदाज येतोय शेवटचं षटक घेऊन रोहन. संघनायकाने रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज निलेश, नॉन स्ट्राईकला जॉन्सन. अतिशय चांगली फलंदाजी करतोय मात्र नॉन स्ट्राईकला व्यवस्था जॉन्सनला आपण पाहू शकता. रिव्हर्सिव्ह केला, अतिशय चांगला फटका. हन्सन हा चेंडू नो घोषित केलाय. आता मात्र 5 धावा मिळतील. 1+4. आता मात्र 3 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. खराब चेंडू, या चेंडूने निश्चितच या सामन्यामध्ये पाहिलं तर कमबॅक करून दिलाय नॉट 7 संघाला. 3 धावांची गरज आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक जवळ पाहू शकता. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावण्यात येते. कारण 3 धावा इथे हव्या जिंकण्यासाठी आणि 3 धावा होण्यापासून इथे रोखायचे आहेत या पुणे इलेव्हन संघाला. स्वीप केलाय. अतिशय यावेळेस चौकार होत आहे आणि हा सामना इथे जिंकलेला आहे.